सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून काम करत असताना अनेक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आम्हाला दिसून आला आणि तो भ्रष्टाचार मुळासकट उकडून बाहेर काढण्याचं आम्ही काम चालू केलं। हा भ्रष्टाचार बाहेर काढत असताना काही ठिकाणी आम्हाला अनधिकृत खडी क्रशर, अनधिकृत वाळू साठे, अनधिकृत वाळू उपसे, अनधिकृत अनेक गोष्टी आम्हाला सापडल्या आणि आम्ही त्या जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर आणून ठेवल्या, जनतेच्या समोर आणून ठेवल्या। कदाचित हे करत असताना आम्ही ज्या क्षमतेने हे करतोय, हे भ्रष्ट अधिकारी आणि असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कुठंतरी शह द्यायचं काम होत असलेल्याची धास्ती त्यांना वाटत आहे। मोठ्या प्रमाणात वाळूचा संदर्भात सुद्धा बेकायदेशीर वाळू उपसे, बेकायदेशीर वाळू साठे, वाळू वाहतूक या संदर्भात सुद्धा आम्ही 2-3 महिने झालं कंटिन्यू सातत्यानं आम्ही हा बाहेर काढतोय। हे वाळू उपसे किंवा वाळू साठे किंवा वाळू वाहतूक ही बंद का करावी का म्हणून आम्ही मनसेवाले त्या मागे लागलोय। कारण की या सातारा जिल्ह्यातला युवक मोठ्या प्रमाणात बिघडत चाललेला आहे। जिथं काम करून 400-500 रुपये रोजगार रोज मिळवला पाहिजे, तिथं एका रात्रीमध्ये एक गाडी चोरली की 10,000 रुपयाचा बंडल त्या युवकाच्या खिशात पडतोय चोरीचा। आणि अनेक या सातारा जिल्ह्यातले शेकडो युवक चोरीच्या मार्गाला हे अधिकारी आणि हे असणारे सत्ताधारी लावतात। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। सातारा जिल्ह्यातले जेवढे अधिकारी आहेत, जे भ्रष्ट अधिकारी आहेत, या भ्रष्ट अधिकाऱ्यांची संपूर्ण मालमत्ता बघाल तुम्ही ना, या मालमत्ता कोट्यावधी रुपयाची माया त्यांनी गोळा केलेली आहे। या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक चांगल्या ठिकाणी, महाबळेश्वर असो, पाचगणी असो, क्षेत्र महाबळेश्वर ह्या ठिकाणी अशा अधिकाऱ्यांचे कोटीतले बंगले, कोटीतले प्रॉपर्टी ह्या लोकांनी करून घेतलेले फक्त या भ्रष्टाचारापायी। म्हणून सातारा जिल्ह्यातला भ्रष्टाचार कमी करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। परंतु असणारे अधिकारी, भ्रष्ट अधिकारी आणि असणारे सत्ताधारी जाणीवपूर्वक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कुठेतरी खंडणी गोळा करतात का, कुठेतरी चुकीचं काम करतात का, हे समाजामध्ये बिंबवण्याचं काम करत आहे। ह्या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना फक्त भ्रष्टाचार बाहेर काढतोय। युवक सुधारले पाहिजेत, युवकांना काम मिळालं पाहिजे, सातारा जिल्ह्यामध्ये एखादा प्रकल्प आला पाहिजे। आज तागायतमध्ये या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत या सातारा जिल्ह्याचा विकास मात्र होऊन दिला नाही, कुठल्याही युवकाला रोजगार मिळवून दिला नाही। प्रत्येक युवक शिक्षण झाले की पहिला सातारा सोडून बाहेर जातोय। या सातारामध्ये कुठल्याही युवकाला चार गोष्टीचा कमवण्यासाठी कुठलंही साधन या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत करून ठेवलेलं नाही। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आम्ही शिलेदार ह्या प्रयत्नात आहे की या सातारा जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे। या सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे प्रकल्प येतात, जेवढ्या स्कीमा राबवल्या जातात, जेवढे विकासाची कामं केली जातात, ह्या विकासाच्या कामांमध्ये प्रगती असली पाहिजे, चांगलं असलं पाहिजे। ह्या टक्केवारीचे पायी विकासाच्या कामांची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे। बंधारे चुकीचे बांधतात। संपूर्ण खात्याची जेवढ्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये फक्त भ्रष्टाचाराचं कुरण ह्यांना सापडतं का, हे अधिकारी बघतात, भ्रष्ट अधिकारी। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना आम्ही सिंहासारखं उभा आहोत। परंतु आम्हाला हे सत्ताधारी भ्रष्ट अधिकारी कुठेतरी साखळदंड मारायचं काम करतात, कुठेतरी पिंजऱ्यात कुंडून ठेवायचं काम करतात, कुठेतरी सातारा जिल्ह्यातून बाहेर टाकायचं काम करतात। मात्र आम्हाला सिंहागत राहायचं सवय आहे, त्यामुळे आम्ही सातारा जिल्ह्याच्या युवकांसाठी, असणाऱ्या जनतेसाठी सदैव लढत राहणार आणि त्यांना न्यायासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार। म्हणून आजचा हा मोर्चा आम्ही काढलेला आहे। ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी, ज्या सत्ताधाऱ्यांनी, या पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ते काम करत नाही, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून आम्हाला दहशत आमच्या मनामध्ये तयार करायचं काम करतात, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत तयार करायचं काम करतात। हे आम्ही होऊन देणार नाही। आमचा संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी आमच्यावरती तडीपारीचे प्रस्ताव काढले हे फक्त पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून काढलेले आहेत। कारण की आम्ही कुठेही सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना कुठेही दरोडा टाकलेला नाही, कुठेही चोऱ्या केलेल्या नाहीत, कुठेही भांडणं केली नाहीत, ना तर एखाद्याला चापट मारलेलं आहे, एखाद्यावरती सुद्धा गुन्हा नाही, एखाद्याला दम दिलेला सुद्धा, एखाद्याला दहशत तयार केली असा सुद्धा गुन्हा नाही। जे काय आमच्यावरती खटले दाखले, जे काय गुन्हे आमच्यावरती दाखले, हे सर्व प्रकारचे गुन्हे हे समाजासाठी, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जेवढे आंदोलन केले या आंदोलनात्मक गुन्हे आहेत। 5 पेक्षा जास्त कार्यकर्ते एका जागेवर जमले की मग तिथं कुठेतरी जमावबंदीचा आदेशाचं उल्लंघन केलं किंवा एखाद्या अधिकाऱ्याला आम्ही घेराव घातला
की मग कुठेतरी सरकारी कामामध्ये अडथळा केला, अशा स्वरूपाचे गुन्हे आहेत। याच्यामध्ये आम्ही समाजाला घातक नाही आहोत, आम्ही समाजासाठी लढतोय। मात्र लढत असताना काही वेळेस एखाद्या गोष्टीचं गांभीर्य जाणून आम्हाला काही वेळेस उग्र आंदोलन करावे लागतात, पण उग्र आंदोलन करताना सुद्धा, आक्रमक आंदोलन करताना सुद्धा आम्ही एवढी काळजी घेतो की एखाद्या अधिकाऱ्याच्या कॉलरला धक्का नाही लागला पाहिजे, एखाद्या अधिकाऱ्याच्या अस्तित्वाला धक्का नाही लागला पाहिजे, एखाद्या अधिकाऱ्याला कुठं अपमानास्पद एखादी वागणूक आम्ही कधीही दिलेली नाही आजपर्यंत। फक्त आंदोलन केलं की रिझल्ट लवकर पाहिजे, त्याची गरज आहे। हजारो जनावरं उपाशी मरत असताना आम्ही अनेक वेळा निवेदन दिली, अनेक वेळा रस्ता रोको केला, घेराव घातले, मोर्चे काढले, उपोषण केली, तरी न्याय मिळाला। 15-15 दिवस जनावरं उपाशी असताना काही तीव्र स्वरूपाची आंदोलन गरजेची होती, ती केली। महिनाभर आम्हाला जेलमध्ये ठेवलं, त्याचंही आम्हाला काही दुःख नाही, कारण की जेवढी जनावरं उपाशी होती त्या उपाशी जनावरांना खाद्य मिळायला सुरुवात झालं, त्याचं मानसिक समाधान आम्हाला होतं। आम्ही ज्यावेळेस 1 महिना जेलमध्ये काढलो त्यावेळेस 400-500 जेलमध्ये कैदी होते, त्यामध्ये फक्त आम्ही 9 जण हे समाजासाठी आलो होतो। प्रत्येक कैदी हा स्वतःसाठी आला होता। कोणी दरोडा केले होते, कोणी बलात्कार केले होते, कोणी खून केला होता, कोणी चोऱ्या केल्या, कोणी मारामारी केल्या, फक्त आम्ही 9 जण हे समाजासाठी आलोय। आम्ही या सातारा जिल्ह्यातून बाहेर आम्ही जाणार नाही। आमचा पूर्ण पोलीस प्रमुखांवरती विश्वास आहे, सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबांवरती विश्वास आहे। आम्ही त्यांच्या न्यायाची वाट पाहत आहोत आणि आम्हाला त्यांच्याकडून न्याय मिळणं अपेक्षित आहे। नुसतं आम्हाला आमच्या सातारा जिल्ह्यातल्या सर्व मनसे कार्यकर्त्यांना न्यायाची अपेक्षा आहे, सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्यायाची गरज आहे। आम्ही जर सातारा जिल्ह्यासाठी झगडत असलो तर आम्हाला साखळदंड घालायची कुणीही प्रयत्न करू नये। पालकमंत्र्यांनी सुद्धा समाजासाठी पुढे आलं पाहिजे। या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तुम्ही, या सातारा जिल्ह्यातल्या विकासासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे। या सातारा जिल्ह्यातल्या ज्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला त्या योजनेमधला भ्रष्टाचार पालकमंत्र्यांनी काढला पाहिजे। या उलट आम्ही ते काम करतोय, मात्र आम्हाला चांगल्या पद्धतीनं कुठेतरी विरोधक उभा राहतो की काय, मग याला कुठेतरी दडपलं पाहिजे, म्हणून हा प्रकार चालू आहे। हा प्रकार आम्ही सहन करणार नाही, कोणाच्या पायाचं तळवट चाटायला आम्ही जाणार नाही। आम्ही SP साहेबांना स्पष्ट सांगितलंय, माझ्यासाठी किंवा आमच्या मनसेच्या पोरांसाठी कोणी सुद्धा मंत्री, कोणी पुढारी, कोणी एखादा आमच्या पक्षातला आमदार सुद्धा तुम्हाला फोन करणार नाही। तुमच्याकडे न्याय आलेला आहे, तुम्ही योग्य न्याय आम्हाला द्यावा आणि आम्ही तेवढी अपेक्षा करतो। आमच्यासाठी कुणीही फोन करणार नाही, कुणी दबाव तंत्र टाकणार नाही। हा मोर्चा जो काढलेला आहे तो फक्त SP साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना आमचा आवाज पोचावा आणि या तडीपारीच्या किंवा हद्दपारीच्या प्रस्तावामागं काय राजकारण लपलेलं आहे ते कळावं, यासाठी हा मोर्चा काढलेला आहे। आम्ही त्यांच्या जो काही न्याय मिळेल त्याचं आम्ही स्वागत करू निश्चितच।